त्याचबरोबर अक्षय यांचा देखील आपण पाहतोय संघ जो टेनिस बॉल पाटण तालुका प्रीमियर लीगला देखील खेळ करताना आम्हाला पाहायला मिळेल जिजाच्या नावाने, त्यांच्या लेकीच्या नावाने असे डॅशिंग ओनर जे आज मैदानाच्या आतमध्ये रबर बॉल बॉस चषक ही स्पर्धा खेळताना आम्हाला पाहायला मिळतात. करूया मॅचला सुरुवात. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय कायम तालुक्यासाठी झटत असणारे व्यक्तिमत्व अक्षय दादा आहेत जे स्ट्रायकिंग एंडवरती बॅटिंग करताना आम्हाला पाहायला मिळतात. आयोजन असो संघाने नोंदणी केलेल्या असो नसो परंतु पाटण तालुक्याचं आयोजन असलं की तो माणूस इथं कायम उभा असतो असं व्यक्तिमत्व अक्षय आम्हाला पाहायला मिळतात. बघा त्या गोणीत आहेत. जशी आम्ही चर्चा केली तितकाच चांगला माणूस तितकाच चांगला क्रिकेटर देखील आहे अक्षय. आणि त्याचबरोबर अधिक दादा रील आपण पाहतो ज्यांच्या माध्यमातून इंस्टाग्रामवरती अपलोड केल्या जातात, इन्फ्लुएन्सर आहेत, अगदी कंटेंट क्रिएटर त्यांना बोललं जातं. ऋषी पाटील कॉमेडी रील असतात देखील त्यांच्या माध्यमातून भरपूर साऱ्या पाहिल्या, परंतु ती एक रील आम्ही पाहिली त्यांच्या वडिलांसोबतची. तिकडेच ग्राउंडवरती राहा आणि तो असा खेळाडू आहे की तो ग्राउंडवरती देखील राहू शकतो. एक क्रिकेट वेळा खेळाडू ऋषी पाटील आणि तदनंतर बॉलिंग मार्कवरती ग्रामीणचं क्रिकेट खेळलं जातं, गावासाठी क्रिकेट खेळलं जातं, व्यवसाय क्रिकेट खेळलं जातं असा गोलंदाज ज्यांचं नाव नितीन कदम, पाटण तालुक्याचे सिंघम. जाऊया मॅचच्या दिशेने, करूया मॅचला सुरुवात. बॉस चषक 2026 पहिला बॉल या मॅचचा नितीन कदम, सिंघम टू बॅटर अक्षय. वेग पहा, वेगावरती 6 रन फटका खेळण्याचा प्रयत्न, तो पडतोय भारी, क्षेत्ररक्षक खाली आला परंतु नाही कॅच करू शकत कंप्लीट. आणि त्याच दरम्यान 2 धावा इकडे वेगाने पूर्ण केलेत. पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण झाली होती, दोघे जण धावत येण्याचा प्रयत्न करत होते, ग्रीप पाहिजे इतकं मिळाला नाहीये. आणि तदनंतर मात्र या 2 धावा आम्हाला पाहायला मिळतात. त्या 2 धाव्याने संघाची धावसंख्या आता 1 बॉल पूर्ण 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. श्री गणेश झाला धावांचा. अक्षय ऋषी पाटील महत्वपूर्ण जोडी, मागील मॅच मध्ये हरवणारी खेळ. हो बॅटसी स्क्वेअर लेग रिजन बॅकवर्ड पर्यंत जाऊन पोहोचला. 1 रन पूर्ण. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. क्षेत्ररक्षक दोघे धावे पर्यंत. पाय सेन्सिबल क्रिकेट बोललं जातं याला. एकेरी दुहेरी धावांवरती विश्वास आणि त्यासाठी ते शॉर्ट सिलेक्शन महत्वाचं असतं. फिल्डिंग पोझिशन वरती फटके तुम्हाला खेळावे लागतात आणि ती स्किल, ती कला आणि त्या कलेमध्ये अवगत असलेला खेळाडू अक्षय. डीके स्पोर्ट्स बॅटिंग करताना पहा अगदी लेगबाच्या स्वरूपाची सिंगल रन येताना आम्हाला पाहायला मिळते. या सिंगल निसी संघाच्या धावसंख्येमध्ये बदल, धावफलक इन्क्रीज होतो, जास्त बढती घेत नाहीये. 1 घराने पुढे जातोय, 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा वेगवान चेंडू होता. नितीन कदम यांच्याजवळ भरपूर वेग आहे आणि ते वेगावरती 6 रन गोलंदाजी करतायत आणि त्याच वेगावरती मोठे फटके खेळणं अवघड जात आहे. आणि अवघड जात असताना धावा येणं गरजेचं आहे. ती गरज पूर्ण कशी करावी तर अशी करावी अक्षय पाटील सांगतात. एकेरी दुहेरी धावा ज्या बनवल्या जातात धावफलकावरती, या 2 धावेने संघाची धावसंख्या आता 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 4 बॉल पूर्ण झालेत, 7 धावा धावफलकावरती. लास्ट 2 टू गो. नितीन कदम सिंघम यांचे 2 बॉल. स्ट्रायकिंग एंडवरती अजून अक्षय आहेत. ऋषीला स्ट्राईक मिळाली नाहीये. अंदरुणी किनारा, इनसाइड एज, आतली कडा, डिक्लेअर स्वरूपाची सिंगल रन. या गोलंदाजावरती मोठे फटके खेळणं अवघड आहे. खेळावे लागतील, नजर चांगली असावी लागेल, प्रॉपर टायमिंग सगळं काय जुळून येईल तेव्हा मात्र मोठा फटका या गोलंदाजाच्या गोलंदाजीवरती लागू शकतो. ही खासियत त्या गोलंदाजाची. पाटण तालुक्याला आतापर्यंत कित्येक वेळा आपल्या गोलंदाजीच्या बळावरती सामने विजय मिळवून दिलेत. वाईड +1 टोटल 2 धावा एक्स्ट्राच्या ज्या मात्र थोड्याशा झोंबल्या जातात फिल्डिंग करणाऱ्या टीमला. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती धावा 10. 5 बॉल पूर्ण, 10 धावा धावफलकावर आलेत.
फुल टॉस होता, एलिमिनेशन नाही प्रॉपर, आणि तदनंतर मात्र स्क्वेअर लेग फॉरवर्ड मध्ये जातोय. वन बॉल स्पीड, स्ट्रायकिंग नॉन स्ट्रायकिंग. ओहो, अगदी आपण पाहतोय नो बॉल आहे. टोटल 3 धावा आहे. थँक्यू सर. टोटल 3 धावा, 2 धावून घेतल्याने एक नौशीने येणारा बॉल ऑफ फ्रीटचा. टोटल 3 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा येतात 13. हा पहा फ्रीटचा बॉल वाईड आहे. फ्रीट कंटिन्यू राहील याची देखील नोंद ठेवायची आहे. वाईड निश्चित संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते धावा 14. फ्रीट कंटिन्यू आहे. विचार करावा लागेल, मनामध्ये विचार सत्र सुरू आहे. आता तो विचार कशामध्ये रूपांतरित होईल, कोणत्या प्रकारचा चेंडू हाताळला जाईल. फ्रीटचा बॉल, अक्षय उभा आहे थाटात. फ्रीटचा बॉल होता, वेगवान हाताळला, बॅट स्विंग करेपर्यंत स्टिकरवरती येऊन आदळला जातो. दुसऱ्या धावेचा कॉल नाही, रोखलं जात आहे. आउटफील्ड वरून वेगाने धावत आला तो खेळाडू, चेंडू फीड केल्यानं अगदी तयार होता. एकच रन एका धावेनिशी पहिल्या ओव्हरचा चांगला खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा आम्हाला पाहायला मिळतात 15. कोणताही गडी आउट न होता. 15 धावा. सुरेश आहेत. सुरेश यांचा पहिलाच बॉल यावेळेला सिंगल रन देऊन जातोय. सिंगल रन दिली जाते. पहा विकेट किपरच्या भूमिकेमध्ये देखील आहेत, ज्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण मॅच चांगल्या पद्धतीने चालवली जाते. ॲज अ फिल्डिंग टीमला आपण पाहताय. पहिल्या चेंडूवरती सिंगल निश्चित संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 16. हो, फसवलाय. बॅट आणि पॅडच्या जे मधून अंतर दिसत होतं त्या अंतरामधून सरळ चेंडू विकेट किपरच्या दिशेने चाललाय. 2 बॉल पूर्ण झालेत. संघाची धावसंख्या 16 आकड्यावरती स्थिर आहे. आता लो स्कोरिंग मॅच अधिक दादा आम्हाला पाहायला मिळत आहेत. सकाळच्या सत्रामध्ये मोठा धावफलक बनत होता. एक एक खेळाडू 40-45 धावा जमवत होता, परंतु ते आता शक्य नाहीये. अजून एकदा सिंगल आणि या सिंगल निश्चित संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 17. 3 बॉल पूर्ण 17 धावा. पहा या इनिंगचा अर्धा खेळ पूर्ण झालाय आणि आतापर्यंत शोकांतिका अशी आहे, ऋषी पाटीलला फक्त एक चेंडू मिळाला. इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्राची रन, अतिरिक्त धावांमध्ये भर. संघाची धावसंख्या एक्स्ट्राच्या रन निशी आता 18 आकड्यावरती जाऊन पोहोचते. 18 धावा धावफलकावरती आले. दिवस क्रमांक 2 बॉस ट्रॉफी 2K26 पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित ही भव्य दिव्य दिमागदार स्पर्धा आणि या स्पर्धेची चालू असलेली मॅच. चांगला चेंडू हाताळला, कौल टप्प्याचा होता. जास्त काही धावा मिळण्याची अपेक्षा नाहीये. एक मी ते एका धावेवरती संतुष्ट व्हावं लागेल आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते धावा 19. 4 बॉल पूर्ण झालेत आणि 19 धावा. पाचच्या दिवसामध्ये मॅन ऑफ द मॅच साठी पुरस्कार आहेत. ब्रँडेड पेन जो आम्हाला लाभला गेलाय दत्ता जाधव DJ येराडगावचे सुपुत्र यांच्या माध्यमातून, आणि तदनंतर त्याचबरोबर सनग्लासेस देखील आहेत. जो चांगला खेळ करेल त्याला मात्र या आकर्षक भेटवस्तू देऊन गौरवण्यात येईल. दमदार स्पर्धा, बॉस चषक, दमदार आयोजन आणि त्या आयोजनाची अंमलबजावणी. हो, स्ट्राईक मिळाली, कित्येक वेळानंतर स्ट्राईक मिळाली, ती सुद्धा अगदी बायच्या स्वरूपामध्ये 2 धावा येताना आम्हाला पाहायला मिळतात. ऐसा फिल्डिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू असेल. वाईड साठी चॅलेंज केलं जात आहे का? नाहीये, थँक्यू. शहानिशा करा, कॅप्टनशी बोला, तदनंतर आमच्या जवळ या, थर्ड अंपायर जवळ, तर आम्ही तो रिव्ह्यू अंमलात आणू. याची देखील नोंद घ्यायची आहे. थोडंसं लक्ष द्यायचं आहे. 12th मन विकेट किपरला दुखापत झाले, फिट असतील तर खेळू देत, अन्यथा सबस्टिट्यूट खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला तरी चालेल, नो डाऊट. चार बॉल पूर्ण आणि 21 धावा धावफलकावरती आहेत. 4 बॉल पूर्ण आणि 21 धावा धावफलकावरती.
पहा या चेंडूवरती देखील डिक्लेअर स्वरूपाची सिंगल रन येते. पूर्णपणे या गोलंदाजाने रोखून ठेवले. जरी एक्स्ट्राच्या रन आल्या तरी काही हरकत नाहीये. धावा मात्र आम्हाला पाहायला मिळत आहेत कमीच धावफलकावरती. 5 बॉल 22 धावा धावफलकावर. एक शेवटचा लास्ट वन. बॉलर सुरेश टू बॅटर अक्षय. अजून एकदा बॅटची कडा. सिंगल रननीची दुसरी ओव्हर देखील संपते. दुसऱ्या ओव्हरची सांगता 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचले. धावा बिनगडी बाद. डीके स्पोर्ट्स 23 रन. गेला मेडिकल मध्येच गेलाय. ओव्हर क्रमांक 3 चा विचार करता करता बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार झालेत. सचिन आलेत पहा. सचिनचा पहिला बॉल. ऋषी पाटीलचा वार. सचिनच्या पहिल्या बॉल वरती आलाय दमदार षटकार. 6 धावा. पहा ऋषी पाटील आम्ही शोकांतिका हा शब्द वापरला होता. शोकांतिका म्हणजे जास्त काळ तो स्ट्रायकिंग एंड वरती नव्हता. या गोष्टीची आम्हाला हुरहुर होती. या ओव्हर मध्ये तो स्ट्रायकिंग एंड वरती आला आणि त्यानं पहा पहिल्या चेंडूवरती प्रति हल्ला केला या गोलंदाजीच्या युनिटवर. 6 धावा आल्या. 6 धाव्याने संघाची धावसंख्या 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 29 धावा धावफलकावरती आलेत. तर येणारे 5 बॉल ऋषी पाटील खेळेल का? पाटण तालुका रबर बॉल सीझनचा आयकॉन आहे. होय अजून एक लॉफ्टेड स्ट्रोक तर खेळला. धावा. कॅच पकडले इकडे. वा श्रीकांत जायगडे तिकडे होते आणि त्यांच्या माध्यमातून ती कॅच केले कंप्लीट. शेवटच्या क्षणी सूर लगावून डायव्ह लगावले. ॲज अ विशेष खेळाडू ॲज अ फिल्डर म्हणून त्या टीम कडून खेळतायत. ऋषीची कॅच पकडणं गरजेचं होतं. पार रिप्ले टेलिकास्ट दाखवला जातोय. डीप मिड विकेट रिझनला तैनात होते आणि तदनंतर श्रीकांत जायगडेची ती झडप आणि सरळ चेंडू हातामध्ये विसावलाय. पहा वा दर्जेदार कॅच पकडले श्रीकांत जायगडेने आजच्या दिवसामध्ये. विकेटचं पतन. ऋषी पाटील बॅक टू दी डगआउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दुर्गेश येत आहेत. 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. सटीक चेंडू. परफेक्ट यॉर्कर लेंथ डिलिव्हरी आम्हाला पाहायला मिळते. बॅटर दुर्गेश आले तसे परत चालले देखील. विकेट नंबर 2 माघारी. पार रिप्ले टेलिकास्ट डबल अँगल मधून दाखवला जातोय की स्कोररच्या माध्यमातून. ॲक्युरेसी आणि क्लिअरेसी म्हणजे की स्कोरर. आणि प्रत्येक षटकारासाठी जसे मुकादम पण कुठून आले मॅच साठी खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. डगआउट तर इकडे. 1 रन येते. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं प्राइज असेल याची देखील नोंद घ्यायची आहे बॉस यांच्या माध्यमातून. कुमारजी शिबे यांच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय 200 रुपयांचं प्राइज असेल. वाईड बॉल आहे. जरूर गोलंदाज देखील थोडासा घाबरला असेल. आणि आमचे साथी समालोचक आजच्या दिवसामध्ये आजच्या दिवसाला 4 चांद लावण्यासाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये त्यांचं करतो आम्ही सहर्ष स्वागत. वेलकम डीडी दत्ता दोंडे सर. आजच्या दिवसामध्ये त्यांचा देखील आवाज आम्हाला ऐकायला मिळेल. चार बॉल पूर्ण झालेत. 4 चेंडू पूर्ण.
हो क्षेत्ररक्षक होते नाही फील्ड करू शकले. एक रन पूर्ण. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. मुकादम धावतायत वेगाने. स्ट्रायकिंग गेन काय घडेल. नाहीये थांबलेत दोघे जण थांबलेत. हो आली आहे जी धाव हवी होती मुकादमांना ती आली आहे. पहा आता या चेंडूवरती टोटल 2 धावा येतील. पंच आमचे कळवत आहेत. या 2 धाव्याने संघाची धाव संख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 33 धावा. 5 बॉल पूर्ण. धावा धावफलकावरती 33. एक चेंडू शिल्लक. अक्षय आहेत 13 मध्ये 14 वरती खेळतायत. नाहीये या वेळेला पंचांचं बोट आकाशाकडे. बॅटर OUT अक्षयचा खेळ या इनिंगच्या या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती फिनिश. पहिल्या इनिंगची समाप्ती. पहिल्या इनिंगच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 33. विजयासाठी 34 धाव्यांची गरज असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. टीम वडजाई देवी मालजन संघ. चला या लगेचच मैदानाच्या आतमध्ये आता DK स्पोर्ट्स. लगेचच फिल्डिंग लावून घ्यायचे DK स्पोर्ट्स. जास्त वेळ घेऊ नका. आणि आपले बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाठवणार आहोत. मालदन संघ आणि जो संघ ही मॅच जिंकेल तो लगेचच यानंतरच्या मॅच मध्ये आपण पाहता नवीवाडी संघासोबत खेळ करताना आम्हाला पाहायला मिळेल. नवीवाडी टीम तुम्ही देखील तयार राहा मैदानावरती. आपला संघ कर्णधारी मॅच संपली की लगेच आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येईल. मुख्य मंचावरती येईल. टॉस करेल आणि त्या देखील मॅचला आम्ही लगेच सुरुवात करू याची देखील नोंद घ्यायची आहे. चला फिल्डिंग करणारी टीम मैदानाच्या आतमध्ये गेले. टार्गेट दाखवलं जात आहे. जे तुम्हाला एम दिले ते एम तुम्हाला अचीव्ह करायचं आहे keyscorer.com च्या माध्यमातून ऑनस्क्रीनवरती. त्याचबरोबर पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचा मुख्य लोगो DJ अद्वैत विठ्ठलवाडीवाला वक्रतुंड आर्ट्स की स्कोरर ही संपूर्ण स्क्रीन तुम्ही अनुभवता. त्याचबरोबर ज्यांच्या साथीने आम्ही स्पर्धा चांगल्या पद्धतीने पार पाडू शकलो असे आमचे सर्व दानशूर व्यक्तिमत्व. प्रोप्रायटर आर्या ग्राफिक्स यांच्या माध्यमातून संपूर्ण आमचे बॅनर डिझायनिंग सौजन्य केले ते आमचे रामभाऊ सावंत यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. DJ असतील दत्ता जाधव यांच्या माध्यमातून ब्रँडेड पेन्स आम्हाला दिलेत. तदनंतर प्रथम पारितोषिकाची रक्कम संतोष कोळेकर साहेब यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करणार आहोत. तदनंतर मालिकावीर सौजन्य ऋषी पाटील ऋषीचे देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी वारंवार पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनसाठी सहकार्य करणारे विशाल बाबर सेठ यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतोय. तदनंतर रानगंधा हॉटेल सध्या चर्चेत आहे. नवी मुंबई असो पाटण तालुका असो त्यांचे ओनर प्रथमेश दादा पाटील यांचे देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर सुनील आळेकर साहेब द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून दिलं गेलं SK म्युझिकल तुमचे देखील मनापासून आभार व्यक्त करतोय. आमचे सर्व दानशूर व्यक्तिमत्व संग्राम लावंड आरोही स्पोर्ट्सचे ओनर बॅट सौजन्य ज्यांच्या माध्यमातून केलं या स्पर्धेसाठी. यूट्यूब सौजन्य सन्मान्य निलेश दादा कोळसकर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर अध्यक्ष आहेत त्यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करेल. आमची सर्व ही मंडळी संदीप जाधव साहेब सामनावीरसाठी गॉगल सौजन्य त्यांच्या माध्यमातून मिळालंय. या सर्वांचे आम्ही मनापासून मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. विशेष सहकार्य फायनान्शियल हेल्प शंकर मोहिते साहेब मुंबई पोलीस त्यांचे देखील मनापासून कौतुक. अंकुश दादा कदम तुमचे देखील मनापासून आभार. त्याचबरोबर कुमार वेद मारुती चव्हाण त्याचबरोबर अमितराज चव्हाण लिजंड क्रिकेटर तुमचे देखील मनापासून आभार व्यक्त करतोय. संतोषदादा वाडकर तुमचे देखील मनापासून आभार व्यक्त करेल. थँक्यू सो मच. विलासदादा सूर्यवंशी तृतीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून दिलं. त्याचबरोबर आमचे सर्व दानशूर व्यक्तिमत्व सन्मान्य तानाजी पवार साहेब चेंडू सौजन्य या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून लाभलं त्यांचे देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. वैभवदादा गायकवाड प्रिन्स वॉरियरचे ओनर स्वराजजी करपे तुमचे देखील मनापासून आभार व्यक्त करतोय आम्ही. राहुल जी जाधव साहेब यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करेल. उमेशजी देसाई साहेब ठाणे NS स्पोर्ट्स ठाणेचे ओनर सुनील दादा देसाई त्याचबरोबर अमितजी गुजर साहेब त्याचबरोबर दिनेश सपकाळ साहेब DS स्पोर्ट्सचे ओनर गोपीदादा सूर्यवंशी तुमचे देखील आभार व्यक्त करतोय आम्ही. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक यांच्या माध्यमातून दिलंय. दिनेश जानुगडे साहेब या सर्वांचे अर्जुनदादा कदम असतील सातारा स्पोर्ट्सचे ओनर अनिलदादा पवार अनिलजी पवार साहेब रिसवडगावचे आमचे या सर्वांचे आम्ही मनापासून मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करून आभार देखील व्यक्त करतो. कारण की तुम्ही होता तुमचं सहकार्य होतं त्यामुळे आम्ही स्पर्धा दमदार पद्धतीने पार पाडू शकलो आहे. तुम्ही या वेळात वेळ काढून या स्पर्धेला व्हिजिट करा.
आणि आमच्या या स्पर्धेची देखील शोभा वाढवा. थँक्यू सो मच. जातोय मॅचच्या दिशेने. मॅचची कहाणी अशी आहे, विजयासाठी गरज आहे 34 धाव्यांची आणि 34 धावांचं आव्हान घेऊन मैदानाच्या आतमध्ये नितीन कदम सिंगम आणि सुरेश. स्ट्रायकिंग एंडवरती सुरेश, नॉन स्ट्राईक एंडला नितीन कदम सिंगम, बॉलिंग मार्कवरती ऋषी पाटील. पहिलाच बॉल होता सडीक प्रकारचा, तिकडे डीप कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक गेलाय छोटा खेळाडू आहे आणि पाहतो रोशन आहे आणि आजच्या दिवसामध्ये तो हिरो बनला, आजच्या दिवसामध्ये तो चमकलाय. बॉस चषकने त्याला मात्र एक नवीन ओळख दिली आणि आज तो ॲज अ फिल्डर म्हणून या टीम कडून खेळ करतोय. पहा डॉट बॉल आलाय. विकेट किपर आणि बॉलरचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये कॉन्व्हर्सेशन संवाद चांगल्या प्रकारे चालू आहेत. पहा डॉट बॉल येतोय आणि या डॉट बॉल निशी संघाची धावसंख्या धावफलकावरती आम्हाला पाहायला मिळत आहे स्थिर 1 धावा धावफलकावरती आहे. 2 बॉल पूर्ण 1 धावा. 34 धावांचं आव्हान आहे. पहिल्या ओव्हरमध्ये दमदार सुरुवात हवी आहे. होय यावेळेला फटका खेळलाय आणि तदनंतर मात्र फटका डीप वरती जातोय. क्षेत्ररक्षक वेगाने केलाय, बॅकअप होता साथीने. तदनंतर मात्र आपण पाहताय या चेंडूवरती 2 पूर्ण 3ऱ्या धावेसाठी स्ट्राईक सोडले. वा, तिसरी धाव, टोटल 4 आल्या. पहा इकडे आलाय चौकार. जिकडे फक्त 2 होत्या तिकडे 4 धावा आम्ही आता धावफलकावरती जोडतोय आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतायत 5 धावा. फिटनेस महत्वाचा आहे. वारंवार प्रत्येक लिजंड खेळाडू सांगत असतात फिटनेस खूप महत्वाचा आहे. फिटनेस असावा, पण फिटनेस मी बोलेल की सिंगम सारखा असावा. पहा अगदी त्याचबरोबर आजच्या दिवसासाठी बॉस चषक 2026 साठी आपण पाहतोय नामांकित सुप्रसिद्ध समालोचक प्रिन्स ऑफ सातारा या नावाने ज्यांना संबोधलं जातं संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये, पाटण तालुक्याचा अजून एक मातब्बर आणि दिमागदार आवाज सतीश शेळके सर आमच्या सोबत जोडले जाणार आहेत थोड्याच वेळामध्ये. ओ फटका हवेमध्ये, सुरेशने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरतून उंची गाडत असताना धावा किती? पंच. 1 2 3 4 धावा आहेत. चौकार येतोय आणि या चौकारानिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती बढती घेते, जाऊन पोहोचते धावफलकावरती धावा 9. 5 बॉल पूर्ण आणि धावा येत आहेत धावफलकावरती 9. पाहता चौकार आणि संघाची धावसंख्या 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 9 धावा धावफलकावरती आम्हाला पाहायला मिळतात. 5 बॉल पूर्ण आणि 9 धावा. थोड्याच वेळामध्ये कॉमेंट्री बॉक्स मधून डीडी आणि सतीश शेळके सरांचा आवाज देखील ही स्पर्धा दुमदुमून सोडताना आम्हाला पाहायला मिळेल. पण त्याच दरम्यान हा फटका उंच खुरा डीप वरती पकडले, लपकले. शेवटच्या क्षणी बॅटर बॅक टू दी डग आउट. सुरेश माफी असावी, सुरेश बाद होत आहेत. 34 रन टू विन. यावेळेला सुरेशचा खेळ बाद होतोय, सुरेशचा खेळ संपतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा आल्या आहेत 9. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 धावा आम्हाला पाहायला मिळतील. तदनंतर होणारी मॅच, जो संघ या मॅच मध्ये जिंकेल तो 2 हात करताना आम्हाला पाहायला मिळणार आहे. टीम ACC नवीवाडी या संघासोबत, याची देखील नोंद घ्यायची आहे. बोथ टीम्स तुम्ही तयार राहणार, लगेच टॉस करण्यासाठी येणार, कारण की आजच्या दिवसामध्ये आम्ही तब्बल 20 टीम खेळवतोय आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रथमतः पाटण तालुक्यामध्ये आम्ही पाहायला गेलो तर 52 संघ एका टुर्नामेंटमध्ये खेळवतो. त्या टुर्नामेंटचं नाव आहे बॉस ट्रॉफी 2K26 बॉस चषक 2026. विनोद नवीन बॅटर आणि त्याचबरोबर नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती दुर्गेश. हो कट केलाय, चेंडूवरती बोटे फिरवली होती. तदनंतर एक डिक्लेअर स्वरूपाची रन मिळेल, परंतु हा चेंडू आम्ही पाहतोय ऑनस्क्रीन वरती चेंडू टप्पा पडून कट झाला, आतल्या बाजूला ऑफस्टिकच्या दिशेने वळला आणि तदनंतर शरीराला स्पर्श करून सरळ डी झोनच्या दिशेने. रिप्ले पहा, ज्या प्रकारे चेंडू कट केला, चेंडूने काटा कोण बदलला, अँगल बदलला आणि तदनंतर डिक्लेअर स्वरूपाचे 1 रन आले. गोलंदाजीमध्ये विविधता आहे, व्हेरिएशन्स आहेत. पहा
हा चेंडू हा लिव्ह केलाय, स्वतःजवळ आत्मविश्वास होता, कॉन्फिडन्स होता आणि त्या कॉन्फिडन्सनिशी हा चेंडू लिव्ह केला. वाईट बॉल आला. वाईट बॉल निशी संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 11 धावा होत्या आणि तदनंतर फटका हवेमध्ये आणि त्याखाली क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप. मॅचच्या आतमध्ये आता नितीन कदम यांना मात्र मिळाले संधी आणि या संधीचं सोनं कशा प्रकारे केलं जाईल हा महत्वपूर्ण खेळाडू या संघाचा आणि त्याची कॅच पकडणं काम होतं, ते काम मात्र या खेळाडूच्या माध्यमातून झालं नाहीये. पंचांचा आहे, पंचांचा रिव्ह्यू असेल. येस, पंचांचा रिव्ह्यू आम्ही रनआउट चेक करू. थर्ड अंपायर जवळ आमचे मुख्य पंच आलेत. रनआउट चेक केला जाईल. इट्स नॉट आउट. बॅटर सेफ. बॅट ड्रैग के लिए बैट ड्रैग के लिए भाग दिया. हा चेंडू कमी गतीने मध्यम गतीने मध्ये आपटला जातोय. उसळी घेतली जाते आणि आमची इकडे कॉमेंट्री बॉक्स मधील भविष्यवाणी खरी ठरते. 6 धावा षटकारांची आता संघाची धावसंख्या उंच 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 चालले. 18 धावा धावफलकावरती आलेत. पॉवर रिप्ले टेलिकास्ट मध्ये आपटला होता आणि सरळ अगदी आवाक्यामध्ये आला. सिंगल रन डिक्लेअर स्वरूपाची सिंगल येते. सिंगल निश्चित संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा आम्हाला पाहायला मिळतात. अर्थातच 19 4 बॉल पूर्ण 19 धावा धावफलकावर. 8 चेंडू मध्ये 15 धाव्यांची गरज आहे या रनचेस मध्ये विजय मिळवण्यासाठी. 8 मध्ये 15 बनवल्या जातील का? पुढे सरसावून आला. याच्यावरती देखील सिंगल रन प्राप्त केली. म्हणजे आता येणारे 7 बॉल आणि 14 धाव्यांची गरज. 200च्या सरासरीने 200च्या ॲव्हरेजने तुम्हाला आता स्पीड पकडावं लागेल मॅचच्या आतमध्ये. बॉस चषक 2026 7 चेंडू मध्ये 14 धाव्यांची गरज. कशा प्रकारे मॅच होणार आहे? क्रुशियल होईल. शेवटच्या क्षणापर्यंत मॅच जाईल का? होईल, जाणार आहे. पहा आता हा बॉल आलाय डॉट प्रकारचा. दुर्गेशने हा चेंडू हाताळलाय. डॉट येणारे 6 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहेत धावा 14. स्ट्रायकिंग एंड वरती जमेची बाप म्हणजे नितीन कदम सिंगम आम्हाला पाहायला मिळतील, ज्यांच्याजवळ क्रिकेटचा अनुभव भरपूर मोठा आहे आणि तो अनुभव मैदानाच्या आतमध्ये त्यांना या मॅच मध्ये पेश करावा लागेल. येणारा तिसरा गोलंदाज कोण त्याच्यावरती देखील सर्वांच्या नजरा लागलेत आणि त्याचबरोबर एसीसी नवीवाडी संघ दमदार खेळ राहिला होता. यानंतर मॅच आपली आहे. जो जिंकेल तो तुमच्यासोबत 2 हात करेल. पाहत असाल कोण कसा खेळतोय, कोण कसे ठोके मारतोय, कोण कशी गोलंदाजी करतोय, सगळं पहा. परंतु मॅच संपली की टॉस करायला या. सतीश शेवटच्या 14 धावा डिपेंड करण्यासाठी सतीश आलेत. आणि ज्यांचं होम ग्राउंड आहे पहा, जिकडे वारंवार प्रॅक्टिस मध्ये आम्ही पाहतो ज्यांना नितीन कदम सिंगम आहेत. होम ग्राउंड या ग्राउंडचा या खेळपट्टीचा भरपूर मोठा अनुभव आणि तो अनुभव कसा असेल आणि तेच अनुभवाचे बोल सुनावे लागतील. मी काय इथे प्रॅक्टिस करतो या मैदानाचा अंदाज मला कशा प्रकारे आहे. पहिलाच बॉल आहे हवेमध्ये हेकावे घेतोय, त्याखाली ऋषी पाटील नजरा जमवतोय. चेंडू जज केलाय ऑस्ट्रेलियन टाइपने. कॅच केले कंप्लीट. नितीन कदम सिंगम टाटा बाय बाय बॅक टू दी डगआउट. वा काय दर्जेदार. भरपूर काळ चेंडू हवेमध्ये हेकावे घेत होता. चेंडूवरती नजर कशी जमवावी परंतु नजर या खेळाडूने हटवली नाहीये चेंडूवरतून. ऋषी पाटीलने कॅच केली कंप्लीट. सेफ हँड बॅटर नितीन कदम बॅक टू दी डगआउट.
राजू 5 मध्ये 14 हवेत. जरी 2 षटकार आले तर पूर्णपणे मॅच आपल्या बाजूने घेऊन जाऊ शकते टीम मालदन. राजू आलाय, राजू जवळ जबाबदारी दिली आहे. राजू जवळ संपूर्ण टीमची जबाबदारी घेत असताना तो मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. चर्चा केली, गेला नॉन स्ट्राईक बॅटरला भेटला, कशा प्रकारची खेळपट्टी आहे, किती बाउन्स आहे, कशा प्रकारचे चेंडू स्किट होत आहेत, काय सगळं काय विचारलं. 5 मध्ये 14 हवेत. हा चेंडू सरळ आता कुठपर्यंत भरारी घेईल, सरळ सीमारेषे पलीकडे भरारी घेतोय. स्ट्राईक स्क्वेअर लेग रिजन मध्ये त्याच्या डोक्यावरतून 6 धावेंसाठी दिमागदार, दमदार, असरदार बॉस चषकचा षटकार. बा रिप्ले टेलिकास्ट की स्कोरर A1 क्वालिटी भाग दिया बॅटच्या मधोमधून आला होता. 4 बॉल मध्ये 8 धावेंची गरज आहे. 4 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 8 धावा. सडीक बॉल हाताळलाय. तदनंतर देखील आता समोरच्या दिशेला दुसऱ्या धावेचा कॉल आहे. दुसऱ्या धावेसाठी नॉन स्ट्राईक एंडला बॅटर पोहोचतायत का? पोहोचलेत. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. समीकरण बदललं जात आहे. 3 चेंडू मध्ये आता विजयासाठी 6 धाव्यांची गरज. 1 शॉट, एकच रन आहे. वन शॉट, थँक्यू. 1 शॉट. रिव्ह्यू तुमच्या जवळ बिमर आणि वाईड साठी आहे. बाकी कोणत्याही गोष्टीसाठी तुम्ही रिव्ह्यू अंमलात आणू शकत नाही, याची देखील नोंद घ्या. आणि कोणताही डिसिजन डाऊटफुल असेल तर चेक करा आणि तदनंतर ना तुम्ही तो डिसिजन पुढेपर्यंत पोहोचवा. पंच जरूर पंच MCA सर्टिफाईड आहेत. भरपूर जवळपास 20 ते 30 वर्ष काम त्याने ॲज अ पंच म्हणून केलंय. 1 शॉट येते, एकच रन येणार आहे. आता समीकरण बदललं जात आहे. 3 ला 7 हवेत. वा, सडीक चेंडू होता. बॅटच्या आतली कडा घेऊन डी झोनच्या दिशेने चाललाय. या चेंडूवरती देखील सिंगल. आता येणारे 2 बॉल आणि बनवायचे धावा 6. 2 मध्ये 6 धाव्यांची गरज असेल. 2 चेंडू मध्ये बनवायचे 6 धावा. कशा प्रकारे बनवल्या जातील हा चेंडू खूप इम्पॉर्टंट आहे. पुढील फेरीसाठी SCC नवीवाडी संघासोबत तुम्हाला खेळ करायचा असेल तर हा चेंडू चांगल्या प्रकारे खेळणं, डिपेंड करणं काम आहे. करेल का? बॉलिंग मार्कवरतून गोलंदाज सतीश, समोर मात्र बॅटर राजू. 2 मध्ये 6. वा, बॅटर आउट आहेत. OUT. आता येणारा नवीन फलंदाज 1 मध्ये 6 बनवेल का? जर 1 मध्ये 6 धावा खेचल्या तर मात्र या स्पर्धेमध्ये अजून एक विक्रम नोंदवला जाईल. 1 मध्ये 6 धावा खेचणारा आम्हाला फलंदाज मिळेल. सचिन मैदानाच्या आतमध्ये आलेत. पहा रिप्ले. मॅचच्या आतली बाजूची कडा होती. तदनंतर मात्र मुकादम्यांच्या माध्यमातून एक अचूक झेल पकडली जाते. सेफ हँड बॅटर यावेळेला राजू बाद. 1 मध्ये आता 6 धाव्यांची गरज आहे. 1 मध्ये 6 षटकार खेचणं तुमचं काम आहे. तू कशा प्रकारे खेचलं जाईल. एक मध्ये 6 धाव्यांची गरज. सामना कोण जिंकणार? एका बाजूला वडजाई देवी मालदन, दुसऱ्या बाजूला DK स्पोर्ट्स. वा, मॅच फिनिश. अगदी बॉलिंग मार्क वर तो ना सामना पूर्णपणे रोखून ठेवला आणि 5 धाव्यांनी मॅच जिंकले टीम DK स्पोर्ट्सने. गोलंदाज झाला होता जरूर गोलंदाजी मार्क वरती. शेवटच्या ओव्हर मध्ये धावा हव्या होत्या. अगदी आता चला टॉस करण्यासाठी तुम्ही उपलब्ध राहणार आहोत. टीम DK स्पोर्ट्स टीम कॅप्टन DK स्पोर्ट्स टीम कॅप्टन चला या आणि ECC नवीवाडी संघ कर्णधार तुम्ही येणार आहोत. टॉस केला जाईल आणि तदनंतर आम्ही लगेचच त्या देखील मॅचला सुरुवात करू. टॉस केला जाईल. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतो. कॅप्टन चला धावत यायचे अक्षय आणि त्याचबरोबर SCC नवीवाडी JD